माझी लाडकी बहीण या योजनेविषयी राज्यामध्ये विविध प्रकारे संभ्रम निर्माण होताना दिसतोय। अनेक वेळा या योजनेमध्ये बदल झाल्यामुळे सुद्धा संभ्रम निर्माण होताना दिसतोय। मागील महिन्यामध्ये अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात काही योजना जाहीर केल्या। त्यात सर्वात जास्त प्रसिद्ध झाली ती लाडकी बहीण योजना। या योजनेचा फायदा घेण्यासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या महिलांच्या, म्हणजे चांगला प्रतिसाद मिळालेला या योजनेला। आता या जाहीर झालेल्या योजनेविषयी टीका करताना विरोधी पक्ष म्हणताय की हे फक्त विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ह्या योजना जाहीर झालेल्या आहेत। 2 ते 3 महिना ह्या योजना चालतील आणि त्यानंतर ह्या बंद पडतील, अशी टीका विरोधी पक्षांनी केलेली होती। आता त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की या योजना अर्थसंकल्पित राज्याच्या अर्थसंकल्पित जाहीर झालेल्या आहेत, या कधीही बंद होणार नाही। आता या अर्जाविषयी काही संभ्रम निर्माण झालेले आपण ते एकदा बघूया। सर्वात प्रथमतः हा संभ्रम निर्माण झाला होता की ज्यांनी मराठीमध्ये हा फॉर्म भरलाय त्यांचा फॉर्म गृहीत धरता येणार नाही, तर अशी अडचण निर्माण झाली होती। परंतु तसं काहीही नाहीये, सध्याच्या परिस्थितीला ते सुद्धा फॉर्म गृहीत धरता येणार आहे। तर तशी अडचण आली होती, परंतु सध्याच्या परिस्थितीला सांगू इच्छितो की तसं काहीही नाहीये। मराठीमध्ये ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांचा सुद्धा फॉर्म गृहीत धरण्यात येणार आहे। तर एकीकडे असंही पसरलं होतं की ही योजना बंद झालेली किंवा बंद पडणार आहे, पुढील काही दिवसांमध्ये बंद पडणार आहे। तर सध्या तरी तसं काही नाहीये, ही योजना सध्या चालू आहे, तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता। आता सध्या असं कोणतीही माहिती समोर आलेली नाही की ही योजना बंद झालेली किंवा बंद पडणार आहे। आणि राहिली गोष्ट ही योजना किती दिवस चालेल, तर हे राजकारण आहे। आता पुढे विधानसभा निवडणूक आहे, पुढे जर कधी सरकारमध्ये बदल झाला तर ही योजना बंद पडू शकते किंवा या योजनेचे नाव बदलू शकते। त्यामुळे हे राजकारण आहे, याचं काही सांगता येत नाही। पण सध्याच्या परिस्थितीला ही योजना चालू आहे, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। आता सर्वात महत्त्वाचे की या योजनेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला ऑनलाईन आहे अवेलेबल, तुम्ही ऑनलाईन पाहू शकता। तिथे जाऊन कोणकोणती कागदपत्र लागतात, फॉर्म कसा भरावा, हे संपूर्ण माहिती तुम्हाला ऑनलाईन दिलेलीच आहे। मराठीमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, त्यामुळे जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा अशी इच्छा आहे। आता एका माहितीनुसार असं पण समजलं जातंय की ह्या योजनेचा जो फॉर्म आहे तो जवळपास 1,80,00,000 ते 90 लाखापर्यंत ही शासनाकडे एवढे अर्ज आलेले, 1,80,00,000 ते 90 लाख किंवा 2 कोटी पण तुम्ही म्हणू शकता। तर एवढे अर्ज हे शासनाकडे आलेले। तर तुम्हाला काय वाटतं, विधानसभा निवडणुकीचा परिणाम ह्या योजनेवर होईल का? ही योजना सुरू राहील की विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा। धन्यवाद।